रात्रीचे 10 वाजलेत बघू शकताय आणि मला केक बनवायचा आहे खाण्यासाठी. माझं काम सगळं आवरले, बेस बनवून ठेवलाय मी. आणि मी हे आहे व्हिपिंग क्रीम, ट्रॅपोलाइटची व्हिपिंग क्रीम आहे आणि हे घेते केक बनवायला. आणि बघू शकताय मी केक कट करते दोऱ्याच्या साह्याने, बेस केकचा, जो की परफेक्ट कापला जातो. आणि आता मी केक बनवायला घेते. बघू शकताय रात्रीची खूप वेळ झाला आहे आणि बेसला आपण असं हे लावून घ्यायचं, क्रीम लावून घ्यायचं बोर्डला, केक बोर्डला, म्हणजे जेणेकरून केक आपला हल्ला जात नाही बनवताना, त्याला असं चिटकून बसतो. त्यासाठी असं लावून घ्यायचं. आणि बेस तुमच्या हिशोबाने, मी माझ्या घरी माझ्या मुलीसाठी बनवते आता, म्हणून मी थोडंसं बेस मोठा कापलाय. तुमच्या हिशोबाने तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि हे शुगर सिरप, जो मी आईस केक बनवते त्याच्यासाठी हे मस्ट आहे. साध्या केकमध्ये हे वापरलं जात नाही शुगर सिरप, आणि हे आईस केकसाठीच वापरलं जातं. थोडं थोडं करत आपण बेस भिजवून घेऊया छान. आणि मी बनवते पायनॅपल केक. ओके, सो ही व्हिपिंग क्रीम कशी फेटली आहे बघू शकताय तुम्ही. अजिबात असं चेक करायचं आपण, असं खाली पडत नाही. ह्याच्यावर लावून घेऊया आपण. जे नवीन लोक बघतात ना केक, त्यांना वाटतं केक खूप अवघड आहे, पण असं काही नाही आहे. मी जेव्हा शिकायच्या अगोदर मलाही असंच वाटत होतं, पण केक खूप सोपं आहे. आणि आपण जे होममेड केक घेतो ना, मी तर सजेस्ट करेन की जे लोक होममेड केक बनवतात त्यांच्याकडूनच तुम्ही केक घ्या. बेकरीमध्ये ते हायजीन मेंटेन केलं जात नाही केकचं. मी तर सध्या बाहेरच्या ऑर्डर्स वगैरे घेत नाही. घेत होते, केकचे क्लासेस पण घ्यायचे मी, पण आता सध्या काही कारणास्तव मी ते बंद केले. पण घरी मात्र मी नेहमी केक बनवते खायला, कारण माझ्या घरी सगळे केक लवर आहेत. असं गोल फिरवत फिरवत आपण केक कमी जास्त तुम्ही करू शकताय, क्रीम लावून घेऊ शकताय. बघू शकता, याचं व्यवस्थित छान लावून घ्यायचं. जिथं कमी आहे, क्रीम जास्त आहे, ते लेवल करून घ्यायचं आपण आपल्या हिशोबाने, कारण ते बनवताना आपल्याला समजून जातं की बाबा इथं लेवल जास्त आहे किंवा कमी आहे. आणि पायनॅपल केक बनवते ह्याच्यासाठी हे पायनॅपलचं क्रश, खूप सारं पायनॅपल क्रश, कारण त्याचा फ्लेवर यायला पाहिजे ना की हा नक्की पायनॅपल केक आहे म्हणून. तर हे स्प्रेड करून घ्यायचं आपण, असं छान स्प्रेड करून घ्यायचं. आणि ह्याच्यामध्ये ना पायनॅपलचा वगैरे पण वापर तुम्ही करू शकताय, जे की बाहेर ऑर्डर्स वगैरे देतात लोक, किंवा बेकरीमध्ये आपण कस्टमाइज केक देतो त्या हिशोबाने बनवलं जातं. आपला काय हा घरी आहे त्यामुळे मी फक्त क्रशच वापरते. आणि आता पायनॅपल अवेलेबल नाही आहे, नाही तर मी पायनॅपलचे काप वगैरे त्याच्यामध्ये टाकले असते, बघू शकता तुम्ही. आणि हा सेकंड बेस, आमच्या घरी खूप सारे क्रीम आणि तो मी उलटा ठेवलाय, कारण त्याच्यामध्ये शुगर सिरप ॲब्झॉर्ब व्हायला पाहिजे म्हणून. आणि परत एकदा शुगर सिरप टाकूया आपण. डायरेक्ट बेसवरती पण तुम्ही क्रश टाकू शकताय तुमच्या हिशोबाने, त्याच्यात फ्लेवर जातो. पण मी वरून क्रीमच्या वरून घालते.
शकता. आता मी क्रमकोट वगैरे करून घेणार आहे ह्याला छान. आणि इकडं पण असं क्रीम लावून घ्यायचं, छान स्प्रेड करायचं. असं स्प्रेड करायचं. साईडने पण असं क्रम कोटिंग करून घ्यायचं. एक मिनिट, मग थोडी जास्त घालायचं. इकडे घेते. आता बघू शकताय मी त्याला व्यवस्थित फिनिशिंग वगैरे द्यायला लागल्या. क्रम कोटिंग करून घेतले छान. आणि आता त्याला व्यवस्थित असं फिनिशिंग करण्यासाठी ATM कार्डचा वापर करते मी घरगुती, आपल्या घरच्या घरी. आणि जरा पाणी लावून घ्यायचं याला छान. आणि टर्निंग टेबल रोटेट करायचा, म्हणजे एक्स्ट्राची क्रीम निघून जाते आणि त्याला छान असं हे येऊन जाते. बघू शकता छान गोल झालाय केक आपला, परफेक्ट. आणि तुम्हाला अशाच अजून केकच्या सिरीज हव्या असतील किंवा अजून नवनवीन केक जर तुम्हाला बघायचे असतील तर तुम्ही मला कमेंट करून सांगा की आम्हाला केक बघायचे. आणि आता मी त्याला छान डिझाईन करून घेते. हे बघू शकता इथं पायपिंग बॅग आहे आणि या पायपिंग बॅगमध्ये असं मी नोझल वापरते. नोझलवरती नंबर नाही आहे, बट माझ्याकडे रोज नोझल होतं, माझं हरवलं आहे, म्हणून मी आता हे स्टार शेप टाईपमध्येच असं नोझल आहे हे घेतले. आणि आपण बघूया आता डिझाईन कशी करायची. त्याच्यासाठी मी हे बोर्डवरचं आधी क्लीन करून घेते आणि डिझाईन करायला घेते. ओके. आणि बघू शकताय मी असं ह्या बोर्डवरचं छान असं क्लीन करून घेते. पुसून घेते. आणि बघू शकताय मी आता क्रीम घालणार आहे नोझलमध्ये आणि मी शेडेड असं शेड देणार आहे त्याला, एक येलो कलरचा. असं पूर्ण येलोइश नको आहे मला, म्हणून मी हा येलो कलर टाकते थोडासा पायपिंग बॅगमध्ये. आणि ह्याला असं थोडंसं हे करून घ्यायचं, म्हणजे ह्याला शेड येईल. असं पूर्ण येलो पण होणार नाही तो तुम्ही तुमच्या थीमनुसार कलर चॉईस करू शकता. आणि क्रीम भरताना असा ग्लासचा वापर करायचा, म्हणजे ह्याच्यात व्यवस्थित अशी क्रीम भरली जाते. क्रीम प्लेनच वापरायची, त्याच्यामध्ये ब्रेड क्रम्स वगैरे नको, तेव्हा आपली डिझाईन छान पडली जाते पायपिंग बॅगमधून. बघू शकता असं भरून घ्यायचं. लेट्स स्टार्ट. बघू शकता तुम्ही मी कशी काढते डिझाईन. इझी असतं. जेव्हा आपण केक बघतो ना तेव्हा आपल्याला वाटतं की यार ही डिझाईन कशी केली असेल, ह्याला कसं डोकं वापरलं असेल. आणि सो अशा वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन आपण करू शकतो नोझलने, आणि ते खूप इझी आहे. मी साईडून अशी बॉर्डर दिली आणि मधून अशी डिझाईन काढून घेते मोदकांची मोठी.
बघू शकताय. आणि खाली पण जर तुम्हाला अशी बॉर्डर हवी असेल तुम्ही देऊ शकताय तुमच्या हिशोबाने. आणि आता मी ह्याच्यावरून ना बघू शकता तुम्ही, ह्याच्यावरून ना मी बॉल टाकते आहे. जे काय आपले चॉकलेट टाईपचे बॉल्स वगैरे असतात ना डेकोरेशनसाठी येतात, हे तुम्ही ना आमच्या हिशोबाने असं टाकून घेऊ शकते. रेडी आहे आपला केक. बघू शकताय तुम्ही, घरच्या घरी होममेड, हायजीन मेंटेन. छान झाला आहे ना. तुम्ही पण नक्की मला कमेंट करून सांगा की केक कसा झाला आहे. आणि चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा. आणि काय चुकलं असेल तर नक्की कमेंट करा, नक्की सांगा. कारण माझ्या चुकांमधूनच मी काही शिकत जाणार आहे. मी माझ्या परीनं बनवण्याचा प्रयत्न केला आहे आणि माझ्या परीसाठी मी छान केक बनवला. थँक्स फॉर वॉचिंग.